हॅलो फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। अतिशय सुंदर अशी कुर्मा भाजी आज आपण बनवणार आहोत। 35 माणसांसाठी कुर्मा भाजी कशी बनवायची त्यासाठी मी इथे घेतलेले फरसबी, त्यानंतर घेतले गाजर, हे अर्धा किलो घेतलेले आहेत। अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत, त्यानंतर 1 किलो बटाटे घेतलेत। इथे 2 किलो फ्लॉवर घेतलेला आहे आणि शिमला मिरची पण अर्धा किलो घेतलेली आहे। हिरवे वाटाणे अर्धा किलो मी भिजत घातले होते। त्यानंतर इथे वाटणाची मी सगळी तयारी करून घेतलेली आहे। कांदा, खोबरं, टोमॅटो। तर इथे मी एक पातेले घेतले, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे तेल। तर साधारण अर्धा किलो तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये आपण तेजपान आणि कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। त्यानंतर लसूण, मिरची आणि अद्रकची पेस्ट एकत्र आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे। तर इथे साधारण मी 50 ग्रॅम आलं, 50 ग्रॅम लसूण आणि 100 ग्रॅम मिरच्या अशी पेस्ट करून घेतलेली आहे। आपल्याला तिखट किती हवं आहे त्याप्रमाणे आपण मिरच्या वापरायच्या आहेत। तर व्यवस्थित हे तेलामध्ये आपण आता फ्राय करून घेणार आहोत। मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला मिरची छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे मुठभर जिरे घातलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला छान कलसून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कांदा। तर साधारण पाऊण किलो कांदे मी इथे वाटून घेतलेले आहेत। कांदा छान आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचा आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित कच्चेपणा त्याचा निघून जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। फ्रेंड्स, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर आता हा कांदा छान आपला फ्राय होतो आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर कांदा फ्राय झालेला आहे। त्यातनं वाफ यायची कमी झाली आणि कडा सुटायला लागल्या म्हणजे कांदा झाला असं समजायचं आपण। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ। तर इथे मी 3 मूठ मीठ घातलेलं आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 3 चमचे हळद घातलेली आहे। साधारण 50 ग्रॅम ह्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे। आपल्याला किती तिखट भाजी बनवायची असेल त्याप्रमाणे आपण वापरू शकतो। त्यानंतर इथे मी टोमॅटो आणि खोबरं एकत्र वाटून घेतलेलं आहे। तर इथे पाव किलो खोबरं घेतलेलं आहे, ते भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर पाऊण किलो टोमॅटो घेतले होते, त्या दोन्हीची एकत्रित पेस्ट आपण इथे केलेली आहे। ती सुद्धा आपण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत, जेणेकरून टोमॅटोचा कच्चेपणा सगळा निघून जाईल। तर इथे छान मसाला फ्राय करायचा आहे आपल्याला। त्यानंतर इथे मी 50 ग्रॅम तीळ आणि 50 ग्रॅम काजूची पेस्ट केलेली आहे। आधी पावडर करून घेतली आणि त्यात पाणी टाकून आपण वाटून घ्यायचं आहे। तर ती पेस्ट आपल्याला ह्याच्यात ॲड करायची आहे। ते सुद्धा आपण छान फ्राय करून घ्यायचं आहे। सगळा मसाला अगदी एकत्रित तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत गरम मसाला। तर गरम मसाल्याचा सुद्धा मी ते 50 ग्रॅमचा वापर केलेला आहे। त्यानंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत मसाला। सब्जी मसाला सुद्धा 50 ग्रॅम घातलेला आहे। सगळे मसाले अतिशय सुंदर फ्राय झालेले आहेत। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये भिजवलेले वाटाणे आधी घालायचे आहेत। त्यानंतर एक एक करून आपण ह्याच्यात सगळ्या धुवून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या ॲड केलेल्या आहेत। अशा प्रकारे सगळ्या भाज्या टाकून झाल्यानंतर आपण छान त्याला एकत्र करायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्यात मीठ मसाले सगळे व्यवस्थित मुरतील। तर छान एकत्र झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ आल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। तर आता गॅस बारीक करायचा आहे, झाकण ठेवून छान आपण हे वाफवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर वाफ आलेली आहे। आता आपल्याला किती ग्रेव्ही करायची आहे त्याप्रमाणे आपण ह्याच्यात पाणी घालायचं आहे। तर मी हे 2 जग मोठे पाणी टाकलेलं आहे आणि गॅस मोठा करून ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे छान उकळ काढून घेते मी। तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजी झालेली आहे। अतिशय चवदार अशी भाजी तयार होते। 35 माणसांसाठी परफेक्ट प्रमाण मी ह्याच्यात दिलेलं आहे। तुम्ही पण अशी भाजी करू शकता। ते बघा 35 माणसांसाठी इथे आपली तयार आहे कुर्मा भाजी। तर फ्रेंड्स, आता भेटूया पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत बाय बाय।